काय म्हणता भावांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तुम्हाला तर माहितच आहे का माझ्या बाबानं का मला म्हशी घेऊन दिल्या म्हणून. ते आई पण घरी नाही आहे आणि बाबा पण घरी नाही. आई माहित नाही कुठं जाणार आहे, पण बाबा चालले आहे लग्नाला. ज्यावर आहे म्हशीची कशी राखायची. आजचा पूर्ण दिवस माझा कसा काय जातो मला दाखवतो. तर भावांनो, आपल्या या म्हशी आहे आणि मी आणली या म्हशी त्या बंड्यातून. म्हशीच्या गती अशा असते वाटते, आज मला समजलं. अरे तिकडे नाही, तिकडे नाही. आता तवरिक या म्हशी चरते, तवरिक मी या झाडाखाली बस बस चरा म्हशी तुम्ही. भावांनो, आपल्या म्हशी चारणं झाले आहे. जी सकाळची वेळीच नाही का, एक टायमाचं चारणं झालेलं आहे. आता त्याच्यासाठी चारा पाणी घेऊन चाललेलो. त्याला बांधले आहे तिकडे, मी इकडे बांधलेले आहे. बाबा पण आले आहे, जायचे होते वाटते शायद. तर यायला चारा पाणी देतो आणि घरी जाऊन आराम करतो. नंतर पुन्हा 3 वाजता येतो. भावांनो, आपले बाबा आता गेलेले आहे लग्नाले. आता मी बास टाकून मस्त झोपून म्हशी तिथे चरत यायले. पाणी पण पाजलं की म्हणते नाही पी. मग एखादं मला बाबा आल्यावर पिते, मग बाबा मला शिवा देते, यायले पाणी नाही पाजलं काय. अजी काय सांगू, यायले पाणी ठेवलं यायले प्यासाठी, तिकडं नेऊन दिलं त्याले. तिथे पण यांनी आडशणी नाही पेत. एवढे नखरे चढले यायले. याच्या पायी मला शिवा भेटते. बाबाच्या समोर मोठे पिणार, पण माझ्या हातानं नाही पिणार यांनी. मंगांपासून होतं भूक लागून गेली यार बहुत जोराची. आता घरी जातो, जे काय असेल ते तर दाबाचं काम करतो. आई आधीच असं म्हणा. आता आई काहीतरी देणं बनवून. बरोबर कामाला बिल्ली तू. आपला जेवण झालेला आहे. चल ना आई, चाल ना. तर भावांनो, आता वावरात आलेलो आहो मी आणि यांना पाणी पाजत आहे. पण हे इकडे येत आहे. पाणी तिकडं आहे आणि हे इकडे आहे. हो ती का, पहिले पाणी पे मग चर. तर भावांनो, आता संध्याकाळ होत आहे आणि आपला दुधाचा पण टाइम झालेला आहे. त्यासाठी डबकी बिबकी आणलेली आहे मी घरूनच, म्हणजे मी नाही आणली, बाबाने आणली. तर आता चाललो आम्ही आपल्या म्हशाला घेऊन बंड्यावर. तिथंच दूध दोवायचं आणि त्या म्हणजे त्याचा मुक्काम तिथंच राहते. मागूत बाबा इथंच आहे. भावांनो, आजचा ब्लॉग इथेच खतम करू. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तारीखसाठी बाय बाय.